नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 16 डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी अखेर शब्द पाळला आणि कार्यकर्त्यांनी केला जल्लोष। आमदार प्रकाश आंबेडकरांनी घेतली डायरेक्ट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ। पहिल्यांदा संधी मिळाल्यानं राधानगरीत उजळला भाग्यप्रकाश। ऐतिहासिक सामनगडाच्या पर्यटन विकासात अनियमिततेची शिवभक्तांची तक्रार। गड संवर्धनासाठी तातडीनं बैठक बोलवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। आमदार शिवाजीराव पाटील यांची र.भा. माडखोलकर महाविद्यालयात सदिच्छा भेट। सर्वांगीण प्रगतीसाठी भरघोस मदतीचं दिलं अभिवचन। क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते झालं संपन्न। शिवराज इंग्लिश स्कूलला विजेतेपद। डॉक्टर घाळी फुटबॉल लीगचा समारोप। केदारी रेडेकरला उपविजेतेपद तर समीर मणेर ठरला स्पर्धावीर। हिंदी नवलेखकांसाठी आजऱ्यात उद्यापासून निवासी शिबिर। केंद्रीय हिंदी निदेशालयातर्फे आयोजन। 17 ते 21 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या शिबिराचा लाभ घेण्याचं करण्यात आलं आवाहन। औरनाड प्रो कबड्डी टायटन स्पोर्ट्स विजयी। फलटण स्पोर्ट्सला मिळालं उपविजेतेपद। अनिकेत सावंत, विश्वजित भोसले ठरले उत्कृष्ट खेळाडू। महागावात भक्तिभावात रंगला श्री दत्त जन्मकाळ सोहळा। बाल अवधूत भक्ती सेवा ट्रस्टकडून करण्यात आलं आयोजन। भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ।